निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय तर शासनाने घेतलाच पाहिजे. ही जी मदत आहे ते NDRF हं, आणि SDRFच्या मधील प्रचलित दराच्या मध्ये आपल्याला दर्शवलेली आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की 2022-23 ला ही मदत थोडी जादा होती, हां. परंतु आता NDRFच्या केंद्र सरकारनेच पूर्वीचे जुने रेट वाढवल्यामुळं कोरडवाहू पिके 8,500, बागायती पिके 17,000 आणि बहुवार्षिक पिके 22,500 हेक्टरी हं. याप्रमाणे मदत केलेली आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 18,000, खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होणाऱ्या 5,000, जास्तीत जास्त 47,000 हेक्टर पर्यंत. हं. आणि निश्चित प्रकारे रेशीम उत्पन्न नुकसान, दुधाळ जनावरे दगावल्यास 37,500, ओढकाम करणारे जनावरे गेल्यास 32,000 रुपये, लहान जनावरे 20,000 रुपये, शेळी मेंढी बकरे किंवा इतर 4,000 रुपये. म्हणजे एकंदरच मोठी जनावरे मर्यादा 3, छोटी जनावरे मर्यादा 30, ज्याप्रमाणे 3 हेक्टरचं 2 हेक्टर केलं, हे शेवटी केंद्र सरकारचे निकष हे आपण स्वीकारलेले आहेत. पण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्या आता आपण सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री हे उद्या प्रत्येक ठिकाणी दौऱ्यावर त्या जिल्ह्यामध्ये जिथं नुकसान झाले त्या दौऱ्यावर जात आहेत. आणि त्यातून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, शेतकऱ्यांची मागणी याचा विचार करून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घेतील. फक्त शेवटचा छोटासा प्रश्न, NDRFच्या पलीकडे जाऊन शासनाला या परिस्थितीमध्ये काही विशेष पॅकेज देता येणं शक्य आहे का? या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, या बाबतीमध्ये उद्या आज अजितदादा पवार साहेब आता सोलापूरच्या दौऱ्यावर गेलेले, त्यानंतर ते धाराशिव, बीड, म्हणजे आता स्वतः मुख्यमंत्री हो. उद्या, म्हणजे सगळेच आमच्या ह्यातले मंत्रिमंडळातले मंत्रिमंडळातले सगळे सगळे सहकारी सहकारी. उद्या संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर सगळे सहकारी उद्या राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यातनं लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांची मागणी, लोकांचे प्रत्यक्ष लोकांचं नुकसान हे सगळे मंडळी निश्चित प्रकारे बघतील आणि या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील.